शाहूवाडी तालुक्यातील खळू येथे फिरायला आलेले 6 मुलांपैकी धबधबा पाहत असताना 5 मुले पाण्यात वाहून गेले आहेत। शाहूवाडी तालुक्यातील खळू येथील परिसरात फिरायला आलेले 6 मुलांपैकी धबधबा पाहत असताना 5 मुले पाण्यात वाहून गेले आहेत। एका मुलाने शेजारी गावात ही माहिती दिल्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने 4 मुले पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे। एक मुलगा अजून सापडत नाही। पाऊस सतत चालू आहे। ही मुले सांगली जिल्ह्यातील बागणी आष्टा येथील आहेत। मग 2 जण अडकली तर 4 जण आम्ही काढायला गेलो आहे। चौघांनी काढली ते दोघांनी आणि दोघं ते आपोआप निघून आली ते। आणि किती जण होते? 6 जण होते ते। आणि मग एक गेला तो गेलाच ना। काही पर्यटक उखूचा धबधबा बघण्यासाठी आष्ट्यावरून आले होते। त्यात पर्यटक 6 होते। तर सकाळी 10-10:30च्या दरम्यानमध्ये ते धबधब्यावरती गेले होते आणि गेल्यानंतर त्यांनी जेवणाचा स्वाद किंवा तिथं मजा मस्ती करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि नंतर त्या धबधब्यामध्ये ती लोक सगळी उतरली आणि उतरल्यानंतर अचानक एवढा मोठा पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस एक 10-15-20 मिनिटं अर्धा तास पाऊस तसाच चालू होता आणि इतकं मोठ्या प्रमाणात वरनं पाणी आलं आणि ते सगळे पर्यटक जे आत धबधब्यामध्ये गेली होती तर ती एका दगडावर बसलेली होती तिथंच राहिली। तर त्यातले 1-2 जण खाली पाण्यातून वाहून गेलीत आणि त्यातला एक जण कसाबसा स्वतःच्या प्रयत्नातून वाचून बाहेर आला, पण एक जण मात्र त्या धबधब्यातून पाण्यातून तो तसाच वाहून खाली। एक आहे महबूब बाबासाहेब फकीर, त्यांचं वय 33 आहे। हे राहणार बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील आहेत। दुसरे आहेत खुबुद्दीन बाबासाहेब फकीर, यांचं वय 35 आहे। हा मुलगा पाणलोट क्षेत्रात वाहून गेलेला आहे, तो अद्यापर्यंत मिळालेला नाहीये। तिसरा मुलगा आहे दिलीप सदाशिव नगारे, यांचं वय 35, हे पण वरील गावचे राहणारे आहेत। राजेंद्र बाबूराव शेळके वय 40, हे सुद्धा वरील गावचे राहणारे आहेत। प्रदीप रघुनाथ माळी हे सुद्धा वरील गावचे राहणारे आहेत आणि अमोल अशोक माळी हे शुगर फॅक्टरी मागे सांगली माधवनगर येथील रहिवासी आहेत। ही 6 मुलं साधारण 12:30 वाजण्याच्या सुमारास म्हातारकडा, उकुळगाव बशील म्हातारकडा या पाण्याच्या धबधब्यामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आले होते। त्यातील खुबुद्दीन बाबासाहेब फकीर हा मुलगा पाणलोट क्षेत्रामध्ये उतरल्यामुळे आणि त्याला पाण्याचा प्रवाह सहन न झाल्यामुळे तो वाहण्यासारखी परिस्थिती झाली। त्यांनी एका झाडाच्या वेलीला तिथं पकडलं होतं। मग त्याच्या इतर 5 साथीदारांनी त्याला तिथं वाचवायचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवण्यात ते असमर्थ ठरलेले आहेत।